पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजप आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रचारक संदीप पाटील यांचा वाढदिवस दिनांक 10 ऑगस्ट सोमवारी सामाजिक उपक्रमांनी पार पडला। लायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये नेतृत्वासन ऑपरेशन तसेच उपचार मोफत देण्यात आले। जवळपास 109 लोकांनी डोळ्यांची तपासणी केली व तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील डॉक्टर आशिष व चंद्रकांत भाऊ यांच्या संयुक्त विद्यमाने बॉडी चेकअप मशीनद्वारे मोफत तपासणी व मार्गदर्शन व उपचार करण्यात आले। जवळपास 111 लोकांनी बॉडी चेकअप केले। जिल्हा परिषद शाळा वडगावकडेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व पत्रकारांमार्फत ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला। ज्येष्ठांना टोपी रुमाल देऊन सन्मानित करण्यात आले। आणखी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। असे विविध सामाजिक उपक्रम संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव भाऊ काटे, प्रमुख उपस्थितांमध्ये इंदल भाऊ परदेशी, पत्रकार संघ, सोसायटी संचालक व सदस्य शिंदाड, श्री स्वामी समर्थ सेवेकरी तसेच माजी सभापती बंसी बापू, प्रदीप बापू, अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील व शासकीय क्षेत्रातील विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी भाजप उपजिल्हाध्यक्ष मधुभाऊ काटे, इंदल भाऊ परदेशी, माजी सरपंच निंबोरी येथील बाळकृष्ण धुमाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोरी अप्पा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संदीप पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार वडगावकडे तसेच ग्रामविकास अधिकारी सत्रेअप्पा, माजी सरपंच अतुल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील, पोलीस पाटील सुनील भाऊ, सरपंच विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील काटे, ज्ञानेश्वर कदम, पत्रकार विनोद पाटील व मित्र परिवाराने विशेष सहकार्य केले। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। नमस्कार, मी संदीप पाटील। आज या ठिकाणी माझा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले। माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी डोळ्यांचं शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरासाठी चांगला प्रतिसाद मिळाला। जवळजवळ त्या ठिकाणी शेकडो त्या ठिकाणी ग्रामस्थांनी किंवा बाहेरून त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी व्यक्ती आले होते। त्यांनी पण त्या ठिकाणी डोळे तपासणी केली। त्यानंतर बॉडी चेकअप म्हणजे पूर्ण शरीराची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी या ठिकाणी करण्यात आली पिंपळगावच्या त्या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून। तसे आमचे चंद्रकांत माऊर यांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी ती बॉडी चेकअप करण्यात आला आणि जवळपास या परिसरातून बरेचसे त्या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार, पत्रकार संघ, यानंतर या ठिकाणी आमचे स्वामी समर्थ सेवेकरी असे बरेचसे त्या ठिकाणी या परिसरातून व्यक्ती माझ्यासाठी या ठिकाणी आले। माझे मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला। त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। मला या सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। त्यातून मला या ठिकाणी एक स्फूर्ती येत आहे की आपण सामाजिक काम केलं पाहिजे, समाजाचं आपण देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। हा माझा या ठिकाणी उदात्त हेतूतून या ठिकाणी हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला। त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मित्रपरिवाराने वृक्ष आणले होते, ते वृक्षारोपणही केलं। जवळपास या ठिकाणी आम्ही 11 झाडं या निमित्ताने या ठिकाणी लावले आणि त्याचं संगोपन करण्यासुद्धा जबाबदारी मी या ठिकाणी घेत आहोत। आणि असंच या ठिकाणी माझ्यावर सर्वांनी प्रेम करावं आणि सर्वांचं मी त्या मनापासून धन्यवाद मानतो की माझा या कार्यक्रमावर आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।